नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पौष्टिक पालक भात कसा करायचा ते पाहणार आहोत. चवीला एकदम मस्त लागतो, करायला अगदी सोपा आहे. काही साहित्यामध्ये घरातल्या जे साहित्य आहे त्यामध्ये तुम्ही हा पालक भात करू शकता. एकदम चवीला भन्नाट लागतो. या पद्धतीने तुम्ही हा पालक भात नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि त्याचबरोबर पालकाची भाजी खायचं म्हटलं की मुलं नाकं मुरडतात, मोठी लोकांना सुद्धा जास्त पालक खायला आवडत नाही. तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना अशा भाज्या खाऊ घालू शकतो. या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. रेसिपी पूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पालक भात करण्यासाठी इथे मी साधारण 2 वाट्या एवढा पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि इकडे मी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 वाटी आपल्याला कांदा लागणार आहे, 1 टोमॅटो लागणार आहे, 1 वाटी मटार लागणार आहे. इकडे मी तांदूळ घेतलेले आहे. त्याचबरोबर साधारण 2 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे. जिरं घेतलेलं आहे, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आपल्याला लागणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला ही पालकाची भाजी बारीक करून घ्यायची आहे. तर मिक्सर मध्ये घालून आपल्याला हा पालक बारीक करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे डाळ तांदूळ आपण एकत्र करूया आणि सुरुवातीला हे स्वच्छ धुवून घेऊया. डाळ तांदूळ धुवून झाले. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची घालायचे. त्याचबरोबर हा पालक घालायचा आहे. तर इथे हा पालक तुम्ही शिजवून सुद्धा घेऊ शकता, पण मी कच्चाच पालक मिक्सरवरती बारीक करून नंतर तो परतून घेणार आहे. तर बरेच जण शिजवून सुद्धा घेतात. तर याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. थोडस पाणी घालून ही पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण भात कसा करायचा ते पाहूया. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपण फोडणीसाठी साधारण 2 चमचे एवढं तेल घालूयात. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही तूप सुद्धा घालू शकता किंवा अर्ध तेल आणि अर्ध तूप सुद्धा वापरू शकता. तर सुरुवातीला आपण यामध्ये घालूयात जिरं, जिरं थोडंसं तडतडलं की यामध्ये कांदा घालायचा आहे. साधारण मीडियम साईजचे 2 कांदे मी घेतलेले आहेत. कांदा थोडासा अगोदर आपण परतून घेऊया आणि नंतर यामध्ये टोमॅटो आणि मटार घालायचा आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता, वेगवेगळ्या भाज्या तुम्ही घातल्या तरी चालेल. इथे मी फक्त मटार आणि टोमॅटोचा वापरते आहे. आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो, मटार आणि तयार करून घेतलेली पालक पेस्ट. पालक पेस्ट सुद्धा आपल्याला कांदा, टोमॅटो आणि मटार बरोबर चांगली परतून घ्यायची आहे. पालकाचा जो कच्चा वास असतो पूर्ण जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे किंवा ही फोडणी परतून घ्यायची आहे. त्यामध्ये मी थोडीशी हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालते आहे. मीडियम गॅसवरती 5 मिनिटे फोडणी आपण छान परतून घेऊया. 5 मिनिटे पालक पेस्ट मी छान परतून घेतलेली आहे. तर आता यामध्ये आपण घालूयात साधारण अर्धा चमचा गरम मसाला. यामध्ये तुम्ही खड्या मसाल्यांचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी फक्त गरम मसाल्याचा वापर करते आहे. तर यामध्ये आता आपण घालूया धुवून घेतलेले डाळ तांदूळ. हे व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि यामध्ये आता आपण घालूयात पाणी. या भातासाठी तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता, जे रोजच्या खाण्यामध्ये तुमचे तांदूळ आहेत, किंवा रोज तुम्ही जे तांदूळ वापरता त्याचा सुद्धा हा पालक भात तुम्ही तयार करू शकता. तांदूळ 2 वाट्या घेतले होते, तर साधारण 3 वाट्या एवढं मी पाणी घातले आणि 1 वाटी आपली पालक पेस्ट होती. असं टोटल 4 वाट्या यामध्ये पाणी गेलेलं आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि छान असा हा भात आपण शिजवून घेऊया. इथे आम्ही नेहमी जो भात खातो, तांदूळ खातो, त्या तांदळाला पाणी किती लागतं त्यानुसार यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. तुम्ही सुद्धा जो तांदूळ रोज वापरताय, रोज खाताय, त्याला पाणी किती लागतं त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त अंदाज करू शकता किंवा त्यानुसार घालू शकता. मस्त असा भात आपला शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकताय किती सुंदर दिसतोय आणि अगदी मऊसूत असा भात आपला शिजलेला आहे. तर याचा कलर तुम्ही पाहू शकता, किती सुंदर कलर आलेला आहे. आणि हा भात शिजायला एक 10 ते 12 मिनिटे लागलेली आहेत. तुम्ही पाहू शकताय एकदम छान वास येतोय. आता आपण गॅस बंद करूयात. मस्त असा चविष्ट व पौष्टिक पालक भात आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसतोय, चवीला एकदम भन्नाट लागतो आणि एकदम पौष्टिक असा भात तयार होतो. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आजची आपली पालक भातची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.